श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव। हिंदू नवीन वर्ष व गुढीपाडव्याच्या तमाम जनतेस व माझ्या मित्रबांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आमच्या पूजा आस्था या चॅनलवर। या ठिकाणी आपण गुढीमातेची उभारणी शास्त्रोक्त पद्धतीने कशी करावी ते पाहत आहात। एका बांबूला, एका काठीला आपण स्वच्छ धुवून तयार केलेली आहे। या ठिकाणी आपण त्या काठीची, त्या वेळूची पूजा करत आहोत। त्याला आपण हळदी कुंकुम अक्षदा अर्पण केलेले आहे, फूल आपण त्या ठिकाणी अर्पण केलेले आहे आणि आता धूप दाखवला। त्यानंतर आपण धूप व दीप दाखवून आपण त्या वेळूची, ज्याच्यावर आपल्याला गुढीमातेची उभारणी करायची आहे, त्याची आपण स्थापना केलेली आहे। या ठिकाणी लिंबाचा पाला, गूळ, ओवा, मिरे अशा सगळ्या आपल्या आयुर्वेदिक साहित्यांचा आपण एक प्रसाद तयार केलेला आहे आणि आता हा प्रसाद आपण गुढीमातेच्या चरणी अर्पण करून तिची पूजा करणार आहोत। या ठिकाणी गुढीमातेची सर्वप्रथम आपल्या देवघराजवळ किंवा राहत्या किचनमध्ये आपल्याला पूजा करायची आहे। त्यानंतर आपण पूजा ज्यावेळेस संपन्न होईल त्यावेळेस गुढीमातेला आशीर्वाद मागायचा आहे की हे नवीन येणारे हिंदू वर्ष आपल्याला सुखसमृद्धीचे जावे। त्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला गुढीमातेची उभारणी करायची आहे, घरावर किंवा छतावर, तसेच आपल्या अंगणामध्ये, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक स्वच्छ चौरंग मांडून त्यावर कापड अंथरायचं आहे आणि गुढीमातेला त्या वेळूवर स्थापित करायचे आहे। या ठिकाणी आपण वेळू दोरीच्या साहाय्याने बांधून घेतलेला आहे आणि परत एकदा त्या नवीन जागेवर जिथे आपल्याला गुढीमातेची उभारणी करायची आहे त्या ठिकाणी आपण पंचोपचार पूजा केलेली आहे, धूप दीप दाखवलेला आहे। त्याच्यासोबत गंधाक्षदा दाखवून गंधाक्षदा अर्पण करून फुले अर्पण केलेली आहेत आणि गुढीमातेला या ठिकाणी ओवाळणी पूजन केलेले आहे। या ठिकाणी गुढीमातेला आपण सुख समृद्धी व आरोग्याचा आशीर्वाद मागत आहोत। येणारे हिंदू नवीन वर्ष आपल्याला सुख समृद्धी व आरोग्याचे तसेच भरभराटीचे जावे असा आशीर्वाद आपण या ठिकाणी गुढीमातेला मागत आहोत। आपण जो नैवेद्याचा प्रसाद आपण नेहमी लिंबाचा पाला, गूळ यांचा बनवतो तो आपण या ठिकाणी ठेवलेला आहे आणि या प्रकारे आपण गुढीमातेची स्थापना केलेली आहे। त्या वेळूवर वरच्या साईडला एक सुवाच्य कोरी अशी साडी आपण लावलेली आहे। त्या साडीवर आपण लिंबाचा पाला, आंब्याचा पाला तसेच हार लावलेला आहे आणि या ठिकाणी गाठी हारसुद्धा आपण गुढीमातेला घातलेला आहे। त्यानंतर एक स्वच्छ धुतलेला पितळेचा तांब्या किंवा तांब्याचा तांब्या आपण त्या ठिकाणी लावला। त्याच्यावरती 5 बोटे कुंकवाची आपण उमटवलेली आहेत आणि आता या ठिकाणी गुढीमातेची आपली स्थापना झालेली आहे।